हार्मोनियम कमी करा थोडी. मॉडर्न लावायचे बापाचा. हॅलो हॅलो ए गुलाब राजा, ए गुलाब राजा, बसून सिंहासनी सांगतोय का, क्षणभंगुर हे जीवन आपलं. ओ नरबुवा, बुवा तुम्ही भांडू नका. हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा. हरिनामाचा वारसा जपला पंचरत्न भुवानी, कदम पंचग पाटील कोपकर आणि चिंतामणी. बुवा आहे गावात
लाविल आम्हा परशुरामान कोकणचं दर्शन बुवा संगीताचे संगीताचे बादशाह पाटील कमल सुत महान अडचण चिंतामणी बुवा गोपुकर भजनाचे गाणं. नमस्कार, सुस्वागतम आणि धन्यवाद. आज या ठिकाणी खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी आणि या कोकण भूमीमध्ये बाईचे भाटे हे गाव या ठिकाणी विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. बाईचे भाटे खरोखरच या ठिकाणी श्री पंढरीनाथ उत्कर्ष मंडळ फोंडाघाट बाईचे भाटे हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून आज या ठिकाणी 2020 डबल बारी भजनाचा देखील सामना आयोजित केलाय. त्यामध्ये आम्हा 2 मुलांची निवड केली. मी बुवा कुमार सुशांत दिलीप जोई, गाव माझं काशीपुरी मुलगेश्वर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, पिनकोड 416612. आज या ठिकाणी मला पक्वाचा साथ करतात आमचे परममित्र सन्माननीय तुषारजी शिंदे. त्याचप्रमाणे तबला साथ करतात आमचे परममित्र या ठिकाणी ओंकार करणारी या ठिकाणी माझी कोरस मंडळी. सर्वांना धन्यवाद व्यक्त करते. आज रात्रीपुरते लाभलेले बुवा श्री व्यंकटेश नर, श्री मीनादेवी प्रासादिक भजन मंडळ कुंडील, बुवांचं गाव कुंडील, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. बुवांना पक्वाचा साथ करतात आमचे परममित्र या ठिकाणी सन्माननीय भावेची लाड. आणि त्याचप्रमाणे तबला साथ करतात ते सन्माननीय हर्षद वेळत्री. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतोय. त्यामध्ये बुवांच्या या ठिकाणी कोरस मंडळामध्ये बुवांचे काका आणि त्या ठिकाणी बुवांचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. या मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश तुकाराम मालटीकर, पुनश्वरी या ठिकाणी व्यवस्थापक श्री पंढरीनाथ उत्कर्ष मंडळ, त्याचप्रमाणे मंडळाचे सचिव श्री प्रमोद श्रीधर मालटीकर आणि इतर ग्रामस्थ सर्वांना उदंड आयुष्य लावू दे अशी या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची आम्ही प्रार्थना करतोय. इथे जमलेल्या मायबाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद घेतोय. को ब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून विद्येची देवता शारदे माते चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई भवानी माते चरणी नतमस्तक होऊन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड जगताचा आराध्य दैवत त्या गणेशाला वंदन करून आधी गुरुमाऊली अभिषेक शिरसानुवा दुर्वा सुरहुवा ब्रह्मची आर्यानुवा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मला जन्म देऊन या जगात मला ताटमानेने वागायला शिकवलं माझे आई वडील त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. पुनश्रेता इथे जमलेल्या माझ्या मायबाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद घेतोय आणि या ठिकाणी 2020 डबल बारी भजनाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वा, सुरुवातीला भाषण कसं वाटलं? असू दे, धन्यवाद. त्या ठिकाणी उत्कृष्ट अशी साऊंड सर्व्हिस आहे. लाख लाख आभार मानतोय. कारण बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या ठिकाणी एखाद्या डॉक्टरला बुवा काय वाटतं की गावात आजार घडतो तरी म्हणजे कसले तरी साथ येऊ दे आणि माका पेशंट गावाने. एखाद्या वकिलाक वाटतं की नवरा बायकोचं भांडण होऊन दे आणि त्याची केस माझ्याकडे येऊ दे. पण माझं साऊंडवर एकमेव असो की तो काय म्हणतो की कुठला ना कुठल्या तरी गावात सत्यनारायणाची पूजा म्हणा कुठला तरी देवाचा कार्यक्रम असू दे आणि त्या कार्यक्रमात माझं साऊंड वाजले असं जोरदार करून पुनश्च एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी बारीसाठी संपर्क साधला ते आमचे परममित्र या ठिकाणी सन्माननीय मयूरजी मराठे. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमचे रामदास कसले बुवांचे पट्टे शिष्य या ठिकाणी श्यामसुंदर मांडलेकर या ठिकाणी उपस्थित. लाख लाख आभार मानून त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. या ठिकाणी आमचे परममित्र या ठिकाणी प्रथमेशजी हेंडेबो या ठिकाणी उपस्थित आहेत. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय समीरजी कदमबुवा
यांचे शिष्य या ठिकाणी ऋषिकेश दुरी या ठिकाणी उपस्थित आहेत. लाख लाख आभार मानतो. त्यांना विनंती करतो की या ठिकाणी खुर्चीचा मान सन्मान ठेवायचा आहे. या ठिकाणी युट्यूबर कोकण कला यश आणि त्याचप्रमाणे माझं तुषार म्हणजे सन्मान या ठिकाणी तुषार शिंदे आणि कोकण कला यश असे 2 चॅनल आहेत. बुवाने सुंदर प्रकारे सांगितलंय. थोडासा बीज झाला वाटतंय. बुवाने सांगितलं की कुठलं नोटेशन घ्याव्या. तर तुझ्याकडे बोलूया पण आधी परमेश्वराचं त्या भजन करूया. 100% तुमच्या मुद्द्यावर येणार. हॅलो हॅलो तो उठान बघू गेलो चालू केले की बंद. त्याला माहिती आहे जैलाचे ठोके असे असतात काळजाक असतात रे बाबा. पण सध्या तरी कुठेतरी कमी केले बोलायचं बाबा. कारण असे जोडीला बुवा असतात ते तर पंचायती समितीत आता तू बुवा तू काय कर माहिती का. तू किती जरी भाषण केलं तरी तू निवडून येणार. जाताना माझा आशीर्वाद घ्यायचो माझ्या पाया पडायचा. लक्षात ठेव. तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला शुभेच्छा व्यक्त करतोय. त्या स्वयंभू कुणकेश्वराचरणी स्वयंभू रामेश्वर विघ्नेश्वराचरणी विठ्ठल रखुमाईचरणी प्रार्थना करतो की बुवा भाऊ मातानी विजयी हो. पण विजयी झाल्यानंतर माका इसरायचा नाही. आता ज्या ठिकाणी परत काही गावशी असा कांडाप काढी. लक्षात ठेव. असं त्या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. थोडासा बीज झालाय. हॅलो शार्प करा थोडा. आज माझ्या अंगात राहत फतेह अली खान येतं लोकांनी सांगितलंय मला. आज गायन जेवढा काय माझ्या गुरुनी शिकवलेला असं तर सगळा बाहेर येतं. फक्त एवढंच की कीर्तन येतं म्हणून नाही येता सगळा येतात तुझ्या वाढायला नाही असू दे. प्रथम तुला वंदितो. प्रथम वंदन त्या काही ना. आता मी काय म्हणते त्या भाऊ कॉपीराईट 100% पटतो. पण त्या पडताना असं काहीतरी वेगळा काहीतरी म्हणते म्हणजे चांगले तुका व्ह्यू जेवते. तुका कोण हे का पडली आहे. कारण कॉपीराईट आम्ही अभ्यास पाठल्यानंतर आम्ही जशाक तसा गाणं म्हणतो. सकाळी 6 वाजता उठते रे बाबा रियाज करतोय. ऐकलं तू फतेह अली खान पण रियाज करीत नसत. एवढं माझ्या अंगात कधी कधी कुकड्या येतात. बाबू आपण जो गणपती म्हणतो आणि आज तो नागोबा म्हणतो काय टेन्शन घेऊ वाईट थांब. तुझ मागतो मी आता मागतो आता मागतो मी आता मागतो आता माझा डावी एक विनाशक गुणिजन बालक विघ्न विनाशक गुणिजन बालक दुरित तिमिरहारक सुखकारक तू दुःख विदारक सुखकारक तू दुःख विदारक तूच तुझ्या वक्रतुंड ब्रह्मांड नायका वक्रतुंड ब्रह्मांड
मन जाय माझे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे शाबाश त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी थोडीशी लेवल ना तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी ओम गणपतये नमः सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य श्री अभिषेक शिरसाट सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य स्वराधीश श्री दुर्वास गुरव श्रीमान प्रमोद आर्यन श्रीमान प्रकाश तोईन आदरणीय भजन सम्राट भजन वाशी कैलासवासी परशुराम पांचाळ धन्यवाद हेल 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 सततचा कार्यक्रम वर थोडंफार आवाज वर खाली होईल पण तसं होतो नाही कारण बुवा तो गुंगेचो आणि पाठचा ह्या हाड यात जोडतोय तर आवाज क्लिअर बाहेर येता तुझा जोडीपर्यंत सकाळ होईल हेल हेल गौरी बुवाने सांगितल्याप्रमाणे उद्या देखील आमच्या तिकडे कार्यक्रम आहे देवगडला मंचात ना माहिती आहे ना आता भाषणा करीत राहू असू दे सुंदर असं या ठिकाणी बुवांचं देखील भजन आहे बुवाने सांगितलं की सुंदर असा आवाज
पहाडी आवाज अशी माझी ओळख करून दिली बुवा. जे चांगलं आहे त्याला चांगल्या बोलण्याची ताकद ही माझ्यात आहे बुवा. कारण तरुण तडफदार बुवा, त्यामध्ये आमचे विनोद चव्हाण बुवा आहेतच, आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण त्यांच्या नंतर पेटीवादक म्हणून ज्याची ओळख आहे, विनोद चव्हाण बुवा नंतर उत्कृष्ट पेटीवादन ज्याच्याकडे कला चांगली आहे, ते आमचे व्यंकटेश नरबुवा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बुवासाठी. कारण गजराच्या माध्यमातून बघशाल किरीश का करणार सुने हा नाही बेटा, तू सगळा काढतो मला माहिती आहे. फक्त एवढं सोन्या लक्षात ठेव की गजरा थांबा करूयात माझ्या पण नाही तर आमचं बिचारा श्वान फिरता कोणच तरी नाही राहलो. चांगली मजाच घेता खडखड मांडवी एक्सप्रेशन. सुंदर वा या ठिकाणी भजनाची सुरुवात या ठिकाणी व्यंकटेश नरबुवांनी केलेली आहे. बुवांनी सांगितलं भजन, भजनाची व्याख्या सांगायचं तात्पर्य एवढंच बुवा की भजन भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे बुवा हे भजन आहे. बरोबर ना? कारण रामकृष्ण हरी का म्हणतात बुवा, तुमच्या माहितीसाठी सांगतो बुवा की आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे. तू काय पाहुण्याला गेला का रे? रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे त्याला 100% बुवा कुठली गोष्ट कमी नाही. बरोबर नाही? औषध ही काळाची गरज आहे. सुंदर प्रकारे बुवा या ठिकाणी महिला वर्ग बुवा त्यांच्या लाडक्या बहिणीपेक्षा दादा देता. आता आपले उपमुख्यमंत्री या ठिकाणी बुवा अजितदादा पवार काळाने घाला घातला त्यांच्यावरती आणि त्यांचं निधन झालं बुवा. एक आपल्या महाराष्ट्राला, आपल्या भारत देशाला एक सुंदर प्रकारे पडलेलं स्वप्न म्हणजे अजित पवार यांच्या मार्फत बुवा एक स्वप्न पडलं. सुंदर असा नेता पुनश्च होणे नाही बुवा. की कुठल्या राजकारणामध्ये काही समर्थ नाही कुठल्या पक्षाचा बुवा. पण रोखोक सरत्या शेवटाला काय झालं, सरत्या शेवटात सुद्धा हेलिपॅड त्यांचं जसं त्यांचं ऍक्सिडेंट झालं हेलिपॅडचं, सरत्या शेवटात पण कागद बघितलात ना. म्हणजे मायबाप मराठी माणसासाठी, बारामतीच्या माणसांसाठी त्यांनी आयुष्य आपलं झिजवलं. पण सरत्या शेवटात त्यांचे पाय आणि हात तिथेच थांबले. ती पण माती कुठली होती बुवा तर ते बारामतीची. बरोबर ना? पुनश्च एकदा त्यांना सांगतो पवित्र आणि पुण्यात्म्याला त्यांची चिरशांती लावून देते. याच्यात बा काही कमी नाही. आता तू निवडा ये, नगरसेवक हो, जिल्हा परिषद हो, आणि काय म्हणतात रे पुढच्या वर्षी काय होतं, सभापती होतं. तू सभापती किती हो काय कामं करतेस ती माका बघूचा किती उजेड लावतो. फक्त यात काम कर, फक्त गावात प्रत्येक गावात मका संडास दिसा बोलवा. काय झालं तुका सांगतोय, सकाळी 5-6 वाजले की चले टमरेला गेले. हा काहीतरी तू साप पुसून घाल प्रत्येक गावात. आमच्याकडे तसला काही नाही. आमच्याकडे मस्त असे मोठे मोठे व्हाळ होते. काय ते आस्वाद घेत तुला सांगतो. मळीये किती, खवळे किती, बोला ना. पण सुंदर प्रकारे बुवानी या ठिकाणी त्या ठिकाणी मंडळी सांगतात तुम्ही काका काय हसता त्यांना काय सांगता नोटेशन घ्यावचा त्रितालच पण आहे खायचा तरी येई. हा तुझ्याकडे दुसरा काय त्या का सांगता यशवाले काय युट्यूबला सांगतात. त्या दिवशी आमचे रेकॉर्ड झालेलं आहे. दुसरं काय विठ्ठला दुसरं तुला काय ना बाकी काय ना तुझ्याकडे काय सांगतं कर्म सांगतं. अरे तू सात भोंडा लावून सरस आहे बाबा माझ्याकडे काय नाही मी रिटर्न घेतो आणि भजन बुवाकडे देतो एवढा सांग मी मोकळो. वा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. अरे नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा, नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा आमच्या हरिनामात येऊन जरी टाळ जरी वाजवलात ना तरी लोक मरेपर्यंत माऊली नावाने ओळखतील. आमच्या वा लाडक्या बहिणीचे पैसे आमचे नको औषध 1,500 रुपये नको आणि तरी म्हणते माझी लाडकी बहिणी नाही कशी. हे जोईल बुवाची ताकद आहे लक्षात ठेव. तू कॉफी पी काय टेन्शन घ्यायचं नाही. माका 100 दिलं तू काय 101 देतो. तू कॉफी पी. या ठिकाणी
सौ वृंदा राकेश कार्यकर आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी 101 रुपयांचं लाख मोलाचं बक्षीस या ठिकाणी आलंय व 100% सांगायचं तात्पर्य एक सुंदर मुद्दा आहे. आपल्याला 1,500 रुपये औषधी काय गरज नाही लाडक्या बहिणीचे. 1,500 घेतलं की संध्याकाळी कोणतरी HP गॅस घ्यायला सिलेंडर घेऊन येतो पैसे द्यायचे लागतं नाही. पण महाराष्ट्राला लाडक्या बहिणीपेक्षा जेव्हा माझी बहीण सुरक्षितपणे कामावरून जेव्हा सुरळीतपणे उमऱ्याच्या आतमध्ये पाऊल टाकेल तेव्हाच ते म्हणेल की हा माझा महाराष्ट्र सुधारलेला आहे. लाडक्या बहिणीपेक्षा माझ्या महाराष्ट्राला सुरक्षित बहिणीची औषध गरज आहे. जोरदार टाळ्या पाहिजे. नाव गाव किंवा काय नाही, नाव गाव काय नाही, फक्त हरिनाम गाव आणि हरिनाम गात किंवा वरती जाऊ. बस जास्त उशीर घेणार नाही. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. या ठिकाणी पंचम सवारी नवीनच आहे. मायबाप भजनी श्रोते तुमच्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि या ठिकाणी तुझ्या माहितीसाठी 15 मात्रा पंचम सवारी हे नोटेशन नवीन जा चुका तमाजा आणि जे काही चांगलं असेल ते तुमच्या चरणापाशी त्या विठ्ठल रखुमाच्या चरणापाशी या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. बघा धन्यवाद. लेवल थोडीशी रे रे तुझ्या क्या बात आहे. सुंदर साऊंड लागला आता. तुझ्या पायरीशी आज चालुनी आलो स्वामी रंगिना स्वामी स्वामी रंगिना स्वामी स्वामी रंगिना स्वामी ताटली आया कंठाशी अर्थताई आदरा ताटली आया कंठाशी अर्थताई आदरा स्वामी देवीसाठी माझा अडकराया श्वासर चक्र हे जन्मोजन्मीचे चक्र हे जन्मोजन्मीचे चक्र हे जन्मोजन्मीचे हे दयाने खानो स्वामी रंगिना स्वामी स्वामी रंगिना
राम कृष्ण हरी सावळा गोर धनगिरी धारी मुरारी कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद